हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला क्रोशाची बिनी शिकवणार आहे। त्यासाठी मी 4 नंबरची सुई आणि वूल घेतलेली आहे। आता वूल घेतल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा 4 चेन घेणार आहे। 4 चेन किंवा 4 साखळ्या मी सुरुवात करणार आहे। सुरुवातीला 4 साखळ्या घेऊन त्याचं मी सर्कल बनवणार आहे। तर 1 2 3 4 ह्या 4ही साखळ्या मी घेतलेल्या आहेत आणि आता मी त्याचं एक सर्कल बनवते आहे आणि सर्कल बनवून त्यातून मी 12 खांब घेणार आहे। आता मी हे स्लिप स्टिच घेऊन हे सर्कल बंद केलं आणि आता बरोबर हे घेतलं आहे 4 साखळ्यांचं। आता मी 1 2 आणि 3 चेन घेतल्या। 3 चेन म्हणजे आपला एक खांब, एक डबल क्रोशा असं पकडलं आहे। आता मी हा सेकंड डबल क्रोशा यात घालते आहे। म्हणजे फर्स्ट 3 चेनचा एक खांब किंवा एक डबल क्रोशा, मग सेकंड डबल क्रोशा, मग हा मी आता थर्ड डबल क्रोशा घेते आहे। थर्ड डबल क्रोशा घेतल्यानंतर फोर्थ, आणि हा जो धागा आधीचा आहे तो त्यातच मी आतमध्ये लपवती आहे। 4 झाले। आता हा 5वा माझा, आणि असा 5वा करून मी पूर्ण 12 डबल क्रोशा या चेनच्या स्पेसमध्ये मी घातले आहेत। आता मी स्लिप स्टिच तिथे घेते आहे आणि मी फर्स्ट राऊंड माझा कंप्लीट करते। फर्स्ट राऊंड म्हणजे हा सेकंड राऊंड ॲक्च्युली होणार। फर्स्ट राऊंड माझा 4 चेनचा झाला, त्यानंतर दिस इज सेकंड राऊंड। हा सेकंड राऊंड माझा थर्ड राऊंडला परत सुरुवात करताना मी 3 चेननेच नेहमी करते, कारण 3 चेन म्हणजे आपला एक खांब। मग 3 चेन एक खांब झाला, मग त्याच्याचमध्ये मी दुसरा खांब घेतला आहे त्याच स्पेसच्या जागेमध्ये। आता मला काय करायचं आहे, ह्या राऊंडला सगळीकडे डबल डबल घ्यायचे, म्हणजे प्रत्येक चेनच्या स्पेसमध्ये, म्हणजे प्रत्येक 2 साखळ्यांच्यामध्ये जी स्पेस आहे ती जागा आहे त्यात मी 2 2 2 2 खांब घेणार आहे। म्हणजे आधीचे माझे 12 होते, आता माझे एक्झॅक्ट डबल म्हणजे 24 खांब होतील। 24 डबल क्रोशा माझे तिथे होणार आहेत। मग 24 डबल क्रोशा झाल्यामुळे हे माझ्या इन्क्रीज राऊंड म्हणजे वाढणारा राऊंड आहे। या ठिकाणी मी राऊंड हे घेऊन मध्ये टोपीचा जो क्राऊन आहे, म्हणजे टोपीचा वरचा जो भाग आहे तो मी वाढवते आहे। प्रत्येक चेनच्या स्पेसमध्ये मी डबल क्रोशा 2दा घेते आहे। 2 डबल क्रोशा प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी घेते आहे। फर्स्ट सेकंड, मग परत फर्स्ट आणि मग सेकंड। प्रत्येक चेन स्पेसमध्ये असे मी 2 2 2 2 घेते आहे। प्रत्येक चेन स्पेसमध्ये 2। सो माझे आधी 12 होते, सेकंड म्हणजे फर्स्ट राऊंड जर तो पकडला तर माझे आधी 12 होते, 12चे मी आता 24 केले। 24 करून मी शेवटावरती आलेली आहे आणि 24 झाल्यानंतर परत पहिल्यासारखं जी चेनची स्पेस आपण 3 घेतली होती त्याच्या वरच्या चेनच्या स्पेसमध्ये मी स्लिप स्टिच घेतलेली आहे। स्लिप स्टिच घेऊन मी माझे हे 2 राऊंड पूर्ण केले। जर फर्स्ट राऊंड आपण चेनचा सोडला तर हा फर्स्ट आणि हा सेकंड राऊंड मी पूर्ण केला। या सेकंड राऊंडमध्ये माझे बरोबर 24 खांब झालेले आहे। ओके, आणि फर्स्ट राऊंडमध्ये माझे 12 होते, सेकंड राऊंडमध्ये माझे 24 खांब झाले। 24 खांब घेतल्यानंतर आता मी तिसऱ्या राऊंडला सुरुवात परत तशीच पहिल्यासारखीच करणार आहे। 1 2 3 3 मी चेन घेणार, ही 1 2 आणि ही तिसरी चेन झाली। मग 3 चेन झाल्यानंतर परत त्यातच मी डबल क्रोशा घेते आहे। तो मी त्यात नाही घेतला, त्यात नाही। मग त्यानंतर नेक्स्ट याला मी दुसरा, मग त्यानंतरचा 2 घेतल्यानंतर एक हा, त्यानंतर त्याच्यामध्येच दुसरा डबल क्रोशा, मग परत एक खांब, एक डबल क्रोशा, परत 2 डबल क्रोशा दुसऱ्या याच्यामध्ये, नेक्स्ट याच्यामध्ये परत 2 डबल क्रोशा, परत 2 1 आणि हा 2। ओके, त्यानंतर परत मी एक डबल क्रोशा घेते आहे आणि एक डबल क्रोशा घेतल्यानंतर परत पुढच्या चेन स्पेसमध्ये मी 2 डबल क्रोशा घेणार। मग असं करत करत मी पूर्ण राऊंड हा कंप्लीट करणार आहे। थर्ड राऊंड जो आहे तो मी कसा कंप्लीट करणार आहे, म्हणजे 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, असं मी पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहे। 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, आणि असं मी सगळ्या चेन स्पेसमध्ये घेऊन हा राऊंड मी कंप्लीट करणार। मग आता पहिल्या याच्यामध्ये म्हणजे हा पूर्ण राऊंड हा माझा असाच कंप्लीट होणार आहे। 1 डबल क्रोशा 2
1 2 1 2 1 2 1 2 1 2 असं मी पूर्ण करणार. आता हे पूर्ण झाल्यानंतर परत सेम आपण स्लिप स्टिच घेणार. स्लिप स्टिच आता हा माझा माझा हा लास्ट राहिला. या लास्टमध्ये माझे शेवटचे 2 डबल क्रोशा येणार आहे, कारण पहिला राऊंड आपण पहिल्या 3 चेनच्या स्पिनने घेतला होता, 3 चेन घेतल्या, त्यामुळे हे 2 डबल क्रोशा, परत स्लिप स्टिच आणि हा राऊंड माझा पूर्ण झाला. आता स्लिप स्टिच घेतलेली आहे आणि हा राऊंड मी आता पूर्ण केला. हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर परत आता त्याच्या पुढचा फर्स्ट सेकंड आणि थर्ड झालेला आहे. आता मी 4th राऊंडला सुरुवात परत सेम 1 2 3 चेन आणि नेक्स्ट याच्यामध्ये परत मी एक डबल क्रोशा घेतला आहे, म्हणजे 1 2 परत 1 2 आणि मग आता यामध्ये मी 2 सिंगल घेणार आणि मग नंतर डबल म्हणजे सिंगल क्रोशा आणि डबल क्रोशा, पण 1 1 2 म्हणजे एका याच्यात, मग दुसरा एका याच्यात, मग परत 2. मग आता परत 1 घेतला मी पुढच्या याच्यामध्ये. आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पण मी 1 घेतली आहे, एक डबल क्रोशा घेतला, एक डबल क्रोशा घेतलेला आहे आणि मग त्यानंतर 1 1 2 1 1. आता मी परत पुढच्या याच्यामध्ये हा घेतली आहे 2 डबल क्रोशा त्या सेम स्पेसमधून. मग परत त्या पुढच्या याच्यामध्ये मी 1 घेतला, परत मी 1 घेतला आणि पुढच्या याच्यामध्ये मी घेतले 2. आता परत मी 1 घेतली आहे. म्हणजे थोडक्यात हा राऊंड जो मला कंप्लीट करायचा आहे, 1 डबल क्रोशा 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, परत 2 डबल क्रोशा पुढच्या चेन स्पेसमध्ये, आणि हे पुढच्या एका चेन स्पेसमध्ये 1 डबल क्रोशा, दुसऱ्या पेजमध्ये 1 डबल क्रोशा, मग 2 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा 1 डबल क्रोशा 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा, 1 1 2 1 1 2 असं करत मी हा राऊंड कंप्लीट करणार आहे. परत एक डबल क्रोशा घेतला मी, मग परत हा 1 डबल क्रोशा घेतली आहे, परत पुढच्याला माझ्या आता येणार 2 डबल क्रोशा. मग असं करत करत मी हा पूर्ण राऊंड कंप्लीट करते आहे. ॲक्च्युली तुम्हाला जेव्हा अशी कुठलीही बिनी करायची असेल तेव्हा वेगवेगळ्या साईजेसची तयार होते. हा जी क्राऊनची जी स्पेस असते, आता हे मी कंप्लीट करते, हा राऊंड मी कंप्लीट केलेला आहे आणि हे तुमचं स्लिप स्टिचला तुमची ही इथे आली. परत स्लिप स्टिच परत ती तसंच घ्यायची. हे मी 2 डबल क्रोशे शेवटचे घेतले आणि मी परत स्लिप स्टिच मी घेऊन टाकली. आता हे स्लिप स्टिच घेतल्यानंतर त्याच्या पुढचा राऊंड मी आता परत सुरू करते. आता ॲक्च्युली सेम आता हे जे परत आपण जे घेतलेलं होतं ते 1 1 1 2 1 1 2 म्हणजे 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 असं मी राऊंड हा कंप्लीट केला. आता त्याच्या पुढे पण परत सुरुवात करताना 1 2 3, मग त्यानंतर परत पुढच्याला 1 खांब घेणार मी, पुढच्या जागेवरती 1 खांब घेतली आहे मी आत्ता, आणि हा पुढचा 1 खांब घेतला मी की परत तिसरा पण मी 1 खांबच घेतली आहे. आणि मग हे झाल्यानंतर मी त्या पुढच्या ह्याच्यामध्ये 2 खांब घेतले आहे. म्हणजे आता ह्या याच्यामध्ये आधीच्या याला आपण 1 1 2 घेतले होते, आता 1 1 1 3दा घ्यायचे, म्हणजे 1 डबल क्रोशा 1 डबल क्रोशा 1 डबल क्रोशा आणि 2 डबल क्रोशा. म्हणजे प्रत्येक पहिल्या याच्यामध्ये आपण 1 डबल क्रोशा घेतला, मग 1 डबल क्रोशा घेतला, आता परत हे 2 डबल क्रोशा माझे होणार आहेत. त्याच सेम चेन स्पेसमध्ये 2 डबल क्रोशा होणार आहेत. परत मी घेतला 1 डबल क्रोशा, मग परत मी घेतला 1 डबल क्रोशा, परत मी घेतला 1 डबल क्रोशा आणि मग मी आता घेते आहे 2 डबल क्रोशा 1 1 2. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करणार आहे. म्हणजे 1 1 1 3 वेळेस 1, मग 2, मग परत 1 1 1 मग 2, परत 1 1 1 मग परत 2.
अशा पद्धतीने मी पूर्ण हा राऊंड हा पूर्ण करणार आहे. पूर्ण झाला की मग आपण शेवटच्या तिथे भेटूया. मग शेवटी आल्यानंतर परत मी मगाशी राहिल्याप्रमाणे हा झाला आपला लास्ट जो असतो तो 2चा, कारण सुरुवात मी 1ने केली होती, सो आता हे 2 आले. मग हे 2 आल्यानंतर हे परत स्लिप स्टिच पहिल्याला तशीच ही येणार आहे. आणि यानंतर मग मी पुढचा राऊंड सुरू करेल. पुढचा राऊंड सुरू करताना परत सेम, आता हे जे आपण घेतो आहे ॲक्च्युली इथेच काय होतं, इथेच आपण लहान बाळांसाठी लहान घेऊ शकतो, मोठ्यांसाठी हा क्राऊन हा मोठा तयार होतो. आता जर माझ्याकडे माझा वरचा भाग लहान बाळांसाठी घ्यायचा असेल तर तो मला कमी याचा घ्यावा लागतो. आता हा मी 6 इंच साधारणतः झालेला आहे. 6 इंच झाला आहे तर मला खूप म्हणजे अजून मोठ्या माणसांची जर टोपी करायची 6 इंच झाला तर साधारणतः लहान मुलांना किंवा त्याच्यापेक्षा जे कॉलेज गोईंग मुलं किंवा त्यापेक्षा जे लहान असतात 5वी 6वी 7वी 8वी तर अशा मुलांना ते आरामात होतात. पण मला आता ॲडल्टसाठी बनवायची आहे, तर ॲडल्टचं डोकं मोठं असतं जरा मोठ्या माणसांचं, म्हणून मग मी जरा अजून एक राऊंड मी ॲड करते. म्हणजे माझं 1 1 1 आणि मग डबल क्रोशेट होता. आता मी काय करते, 3 घेतले. आता हा दुसरा झाला माझा, त्यानंतर हा तिसरा झाला माझा डबल क्रोशा, पुढच्या चेन स्पेसमध्ये परत चौथा झाला माझा डबल क्रोशा, आणि मग त्यानंतर 4 झाल्यानंतर मी काय करते आहे, डबल क्रोशा 2 एकाच चेन स्पेसमध्ये मी घेते आहे. हे कळालं. मग आता परत मी 1 घेतला, मग परत मी दुसरा घेतला, परत मी तिसरा घेतला, परत मी चौथा घेतला, आणि मग परत 2 डबल क्रोशा एकाच चेन स्पेसमध्ये मी घेणार आहे. पुढच्या चेन स्पेसमध्ये एकाच ठिकाणी मी 2 डबल क्रोशा घेणार आहे. म्हणजे 1 आणि हा झाला माझा दुसरा, हे एकाच चेन स्पेसमध्ये मी घेणार आहे. 1 आणि 2 हे झालं माझ्याकडे. परत मी घेणार 1, मग हा दुसरा झाला माझा, मग हा तिसरा झाला माझा, परत 4 झाल्यावरती मी परत एकाच चेन स्पेसमध्ये 2 डबल क्रोशा हे घेतलेले आहेत. 1 2 3 4 बघा, हे 1 2 3 4 2 डबल क्रोशा एका चेन स्पेसमध्ये, परत 1 2 3 4, परत 2 याच्यातून एकच घेतला आहे मी, परत 1 2 3 4, मग परत 2. असं करत करत मी माझं पूर्ण सर्कल हे पूर्ण करणार आहे. म्हणजे पूर्ण सर्कल माझं पूर्ण झालं 1 2 3 4 की मग परत शेवटी आपण आल्यानंतर परत काय होणार आहे, आपण एक तर लास्ट डबल क्रोशा 2 घेतो आपण एका याच्यामध्ये आणि परत आपण ते जॉईंट करून टाकतो. लास्ट याच्यामध्ये मी माझे परत 2 राहिलेले शेवटचे तुम्हाला सांगण्यासाठी हे 2 झावायचं, आणि परत 3 ज्या चेन आपण घेतलेल्या असतात त्या चेनमध्ये मी काय करते आहे, शेवटच्या सगळ्यात वरच्या चेनमध्ये मी परत नेहमीप्रमाणे स्लिप स्टिच घेते आणि तो राऊंड मी जॉईंट करून टाकते. अशा पद्धतीने माझ्या क्रोशाचा डोक्याचा जो वरचा भाग असतो तो तयार होतो. म्हणजे ह्या आत्तापर्यंत आपण जे करतो आहे प्रत्येक राऊंडला आपण डबल क्रोशा एकाच चेन स्पेसमध्ये घेऊन वाढवतो आहे. 1 2 3 4, परत डबल क्रोशा 1 2 3 4, 2 डबल क्रोशा 1 2 3 4, मग परत 2 डबल क्रोशा, परत 1 2 3 4, 2 डबल क्रोशा. अशा पद्धतीने मी माझा राऊंड हा प्रत्येक डबल क्रोशा मी हा वाढवला प्रत्येक ठिकाणी. म्हणजे 4 घेतले, 1 2 3 4, 4 डबल क्रोशा, मग परत 2 डबल क्रोशा सेम स्पेसमध्ये 2 होणार. असं करत करत मी माझा तो राऊंड कंप्लीट केला. आता हे साधारणतः माझं पूर्ण 6 इंच झालेला आहे. 6 इंच झालेला आहे. 6 इंच झाल्यानंतर साधारणतः ॲडल्टला म्हणजे साधारणतः मोठ्या माणसांना ही टोपी होते. आता तुमचं डोक्याचा जो परीघ आहे वरचा क्राऊनच्या भागाचा तो साधारणतः बघायचा आणि मग त्यानुसार आपण ती घ्यायची. आता जर तुमचं एखाद्या वेळेस जर मोठी असेल 10वी 12वीतल्या मुलांना किंवा डोकं लहान असेल तर साधारणतः हे एवढं आरामात होतं. पण जर डोकं मोठं असेल तर तुम्ही पुढच्या याला पण 1 2 3 4 5 घेऊन
2 डबल क्रोशा घ्या, म्हणजे 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा हे 5 वेळेस घ्या आणि मग 2 डबल क्रोशा घ्या. परत 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा असं तुम्ही घेऊन परत 2 डबल क्रोशा घ्या. आता जर मला हीच मला कंटिन्यू करायची असेल तर मी हे परत तुम्हाला दाखवते आहे, कारण प्रत्येक ठिकाणी हा जो हे आहे व्यास साधारणतः लहान घेतलं तर लहान मुलांसाठी होईल, मोठे घेतलं तर मोठ्या मुलांसाठी होईल. हे छोटेसे आपण पहिले 3 राऊंड घेतलं तर तो साधारणतः न्यूबॉर्न बेबीला पहिले 3च राऊंड आपण घेतले की न्यूबॉर्न बेबीला वगैरे आरामात तेवढी टोपी होते. आता ही माझी मोठी झालेली आहे, ही मोठी 4, 5, 6 माझे इंचेस झालेली आहे. 6 इंचेस झाल्यानंतर मला अजूनही थोडंसं वाटतं आहे की एखादा राऊंड आपण घ्यावा, म्हणून मग मी थोडासा राऊंड घेऊ का असा मी विचार करते आहे. पण मला असं वाटतं की ही एवढी टोपी होईल. सो मी आता हीच टोपी बघा आधी मी केलेली आहे त्याला मी लावून बघितली आणि साधारणतः ती जी आहे ॲडल्टचे सेमच आहे बघा, वेगवेगळी. ही मोठी आहे, मुद्दाम तुम्हाला दाखवायला मी काढल्या. ही सगळ्यात मोठी आहे की ज्यात मी मोठं घेतलं आहे. त्यानंतर ही जरा छोटा आहे, वर छोट्या मुलांची. हे बघा जरा छोट्या मुलांसाठी गेली, ज्यांचं डोक्याचा परीघ जास्त आहे त्याच्यासाठी जरा ते एक मी जास्त म्हटलं. तर ही अजून छोटी आहे. हे साधारणतः एवढा फरक आपल्याला ह्या 3 टोप्यांमध्ये पडतो वेगवेगळ्या आपण जर कमी राऊंड्स घेतले तर. आता मला ही जरा मोठी व्यवस्थित हवी आहे, म्हणून मी आता इथूनच पुढे कंटिन्यू करते. इथून कंटिन्यू करताना मला पुढे काय होणार आहे माहिती आहे का, इथून कंटिन्यू मी घालून नाही तुम्हाला मुद्दाम दाखवते आहे हे, कारण इथून कंटिन्यू करताना तुम्हाला ते नीटपणे समजेल, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला दाखवते. लहान मुलांसाठी आपले साधारणतः 4 राऊंड झाले की आपण सिंगल घेत जाते. आता इथे मी परत सुरुवात केली तशीच सुरुवात करते आहे. 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा. आता हा साधारणतः परत हा डबल क्रोशा पुढच्या चेन स्पेसमध्ये, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पण 1 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पण मी 1 डबल क्रोशा. ओके. सो आता माझे सगळ्या ठिकाणी मी 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा घेते आहे. मी कुठेही वाढवत नाही आहे. आत्ता घेताना मी कुठेही वाढवलेलं नाही आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून मी एक डबल क्रोशा घेत आलेली आहे. आता हे पूर्ण राऊंड मी एक डबल क्रोशाचा करते आहे. पूर्ण राऊंड मी एक डबल क्रोशाचा करते. तर परत मी प्रत्येक राऊंडला मी एक डबल क्रोशा प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी घेत जाणार आहे. आता सगळे राऊंड्स मी एक डबल क्रोशा घेणार आणि मग तो राऊंड मी कंप्लीट करणार. आता प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशा, म्हणजे प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा, मग 1 राऊंड कंप्लीट करायचा प्रत्येक स्टिचमध्ये. आता ह्या राऊंडला मी पूर्ण एक डबल क्रोशा घेणार आणि मग हा राऊंड मी कंप्लीट करते. सेम कंप्लीट करताना तसंच करायचं आहे. आधी जे करत होतो तेच सेम 3 चेन स्पेसच्यामध्ये आपण ते स्लिप स्टिच घेऊन तो राऊंड कंप्लीट. परत पुढचं 1 2 3 परत प्रत्येक चेन स्पेसमध्ये एक घेणार आणि एक घेऊन मी तो पुढचा राऊंड कंप्लीट करणार. असा प्रत्येक चेनमध्ये मी एक घेणार. साधारणतः मला प्रत्येक चेन स्पेसमध्ये 1 घेणार आणि मग तो राऊंड मी पूर्ण कंप्लीट करणार. कंप्लीट करताना परत ते स्लिप स्टिचमध्ये येणार. आता साधारणतः मला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 मी हे 13 राऊंड इथे कंप्लीट केले. 13 राऊंड केल्यानंतर तुम्ही हवा तर तोच कलर घेऊ शकतात, पण मी इथे आता पांढरा कलर टाकते आहे, सो दॅट पांढरा कलर जरा चांगला दिसेल असं मला वाटलं, म्हणून मी पांढरा कलर त्यात जॉईन करते आहे. आणि पांढऱ्या कलरने एक खांबाची पूर्ण लाईन, पुढची जी लाईन आहे ती मी 1 डबल क्रोशाची लाईन नेहमीप्रमाणे जशी आहे तशीच मी पांढऱ्या कलरने घेतली. फक्त तुम्हाला हवं तर तुम्ही तोच कलरही ठेवू शकतात किंवा तुम्ही कलर चेंजही करू शकतात. मग पांढऱ्या कलरनं मी एक परत राऊंड घेतला पुढचा, मग त्यानंतर हे पूर्ण पांढरा, मग त्यानंतर परत ब्ल्यू घेतला, परत पांढरा घेतला आणि परत ब्ल्यू घेतला मी. आता हे साधारणतः माझी याची जी ही उंची झालेली आहे, ही माझी उंची झालेली आहे पूर्णच्या पूर्ण. बघा तुम्ही नीटपणे बघा, ही माझी जी उंची झालेली आहे ती 7 इंच झालेली आहे.
आता तुम्हाला 7 इंच मोठ्या माणसांना उंचीला साधारणतः बरोबर होतात, पण मला 7 आणि त्याच्या पुढे आता आपण फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्ट करणार आहे. मग ते परत पुढचं आपलं 2 इंच तरी वाढेल, 1.5 ते 2 इंच. म्हणून मग मी आता हे ठेवताना हे एवढंच ठेवते आहे, कारण मला पुढचे 1.5 ते 2 इंच वाढवायचे. आणि ह्या अशा पद्धतीने मी हे पुढचे हे सगळे राऊंड्स मी कंप्लीट केलेले आहे. हे मी तुम्हाला साधारणतः संख्या सांगताना हे टोटल माझे 17 राऊंड्स झालेले आहेत. म्हणजे 17 राऊंडहून आता मी पुढचं जो आहे तो परत 3 चेन स्पेस घेतली आणि आता बघा मी फ्रंट पोस्ट घालते. फ्रंट पोस्ट मी पुढे टाकला, मग ही चेन परत मी एक काढला आणि मग मी हा खांब घातला आहे. हा माझा फ्रंट पोस्ट. आता बॅक पोस्ट करायचा असेल तेव्हा असं न घालता, इकडून न घालता मी आता काय करते आहे, मागच्या बाजूने हा फ्रंट पोस्ट जो झालेला, सॉरी 1-2 मिनटं मी परत एकदा सांगते तुम्हाला, नीट पद्धतीने सांगते. फक्त हा फ्रंट पोस्ट घेताना मी हा पुढून घेते, पुढून बरोबर तो मला पुढे आला आणि मग मी अशा पद्धतीने खांब घेते आहे. आता बॅक पोस्ट मला जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा मी काय करते, हा घेताना इथून खालून सुई काढते आणि तो स्टिच मागे टाकते आणि मग मी हा बॅक पोस्ट डबल क्रोशा घालते. फ्रंट पोस्टला परत पुढे घेतला क्रोशा आणि सुई आणि मग मी हा फ्रंट पोस्ट घेतला. बॅक पोस्टला मी काय करते आहे, तो स्टिच मागच्या सुईने खालून सुई घेते, मागे टाकते आणि मग हा माझा होतो बॅक पोस्ट. परत मी तसंच करताना मी काय करते आहे, फ्रंट पोस्टला परत फ्रंट सुई घेतली आणि हा झाला माझा फ्रंट पोस्ट डबल क्रोशा. जसं तसं बाकी डबल क्रोशासारखाच नेहमीप्रमाणे, फक्त बॅक पोस्टला खालून सुई घालून वर तो स्टिच आपण मागे टाकतो आणि डबल क्रोशा नेहमीप्रमाणे आपण डबल क्रोशा घ्यायचा, जसं आपण स्टिच म्हणून काढतो तसंच. फक्त याच्यामध्ये बॅक पोस्ट आणि याला फ्रंट पोस्ट म्हणायचं जेव्हा पुढे घेतो तेव्हा, आणि मागच्या साईडला घेतो तेव्हा बॅक पोस्ट डबल क्रोशा असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक छान प्रकारची डिझाईनही मिळते आणि टाईटनेस जे येतो ना तो पण येतो. आता परत फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट, फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट, अशा पद्धतीने मी तो पूर्ण राऊंड कंप्लीट करणार. आणि हे राऊंड कंप्लीट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी अगोदरच्या टोप्यांची कशी केली, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल. फ्रंट पोस्ट आणि हे दिसायलाही छान दिसतं आणि टाईटनेस पण येतो. सगळ्यात शेवटी जी यायला हवी, टोपी सरकायला नको तशा त्या, म्हणून मग तो एक वेगळ्या पद्धतीचा टाईटनेस सुद्धा येतो. परत फ्रंट पोस्ट राहता, हा बॅक पोस्ट आहे माझा. अशा पद्धतीने मी पूर्ण राऊंड आता कंप्लीट करते. पूर्ण राऊंड कंप्लीट झाल्यावरती फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट, बॅक बघा. आता हे बघा, ह्या आजीच्या टोपीच्या बघा तुम्हाला लक्षात येईल, फ्रंट बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक बघा सेम. आता याला फक्त खालीच घेतलेलं आहे. खालीच घेताना बघा आधी साधी आहे डबल क्रोशा, मग फ्रंट बॅक त्याच पद्धतीने. आता अजून एका टोपीची बघा, काळाचं साधारणतः लक्षात येत नाही पण तरी पण लक्षात येईल तर फ्रंट बॅक, आणि असंच ह्या टोपीला पण होणार. हे बघा आता नीट बघा, हा झाला तुमच्या ही फ्रंट बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक, म्हणजे ती वरची डिझाईनिंग येईल आणि छान पद्धतीने ते टाईटही होईल. अशा पद्धतीने मी आता पूर्ण राऊंड हा काय करते आहे, कंप्लीट केलेला आहे. आणि कंप्लीट करून तुम्हाला मी इथे दाखवते. परत सेम आपण त्या 3 चेन स्पेसच्या मध्ये मी स्लिप स्टिच घेतला आणि राऊंड मी हा कंप्लीट केला. स्लिप स्टिच घेऊन मी राऊंड कंप्लीट करून टाकलेला आहे हा. परत मला सेकंड राऊंड घेताना, हा राऊंड माझा कंप्लीट झाला. सेकंड राऊंड घेताना परत पुढचं 1 2 3 ठीक दिख रहा है क्या, 3 घ्यायचं. परत तो पुढचा जो आहे, जो फ्रंट पोस्ट आलेला आहे तो फ्रंट, आता इथून अगदी इझी होणार. फ्रंट आलेला आहे, इथून फ्रंट घ्यायचा, फक्त खालून सुई घ्यायची आणि पुढच्याला खालून सुई आणि तो मागे टाकायचा. परत पुढच्याला आपण काय करायचं आहे, सुई त्या स्टिचच्या, ह्या स्टिचच्या खालूनच काढायची आणि मग तो डबल क्रोशा. पुढच्याला ह्या स्टिचच्या खालून ती खाली ढकलायचा तो स्टिच, म्हणजे सुईच्या खाली येऊ द्यायचा. आणि हा जरा तुमचा बॅक पोस्ट. परत फ्रंट पोस्टला करायचं असेल तर काय करायचं, असं उचलायचा वरती सुईच्या वरती, हा झाला फ्रंट पोस्ट. बॅक पोस्टला काय करायचं, परत खालून सुई घ्यायची आणि त्याला खाली करायचा आणि हा झाला डबल क्रोशा बॅक पोस्ट. हा झाला डबल क्रोशा फ्रंट पोस्ट.
असं करत 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 मी आता हा पूर्ण राऊंड कंप्लीट करते. राऊंड कंप्लीट झाला आहे माझा. आणि आता बघा मी परत तिथे स्लिप स्टिच घेतलेली आहे. परत स्लिप स्टिच घेतल्यानंतर परत मी 3 चेन घेतल्या. परत सेम याला मी काय करणार आहे, आता फ्रंट पोस्ट डबल क्रोशा घेतला, मग परत पुढचा बॅक पोस्ट डबल क्रोशा. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्ट कसं आहे. परत मी घेणार फ्रंट पोस्ट डबल क्रोशा, परत होणार बॅक पोस्ट डबल क्रोशा, परत बॅक पोस्ट डबल क्रोशा झाला, हा झाला माझा बॅक पोस्ट डबल क्रोशा, परत फ्रंट पोस्ट डबल क्रोशा. आता तुमच्या लक्षात आलं असेल फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्ट ही काय भानगड आहे ते. आता हे मी परत हा पूर्ण राऊंड कंप्लीट करणार. तर तुमच्या लक्षात आलं बघा, हे दिसायला पण किती सुंदर दिसतो आणि तुमच्या हातालाही कळालं असेल की तिथे टाईटनेस येतो, टाईट असं झाल्यासारखं होतं. अशा पूर्ण पद्धतीने मी आता हा राऊंड कंप्लीट केला. हा राऊंड 3 साधारणतः राऊंड सफिशियंट होता. मग मी तिथे परत स्टिच आपला स्लिप स्टिच घेऊन मी स्लिप स्टिच घेतला आणि मग मी परत इथे बंद केलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून लांबी वाढवायला 2-3 तुम्ही तुमच्या लांबी वाढवायला कितीही घेऊ शकतात, कारण ती छानच दिसणार आहे. आणि परत तुम्ही फोल्ड करूनही ती टोपी घालू शकता आणि त्यामुळे ते सुंदरच दिसायला ते सुंदरच दिसणार आहे. पण आता मी बघितलं साधारणतः याचं किती मेजरमेंट होतं आहे, तर ही मेजरमेंट मला आता असं वाटतं एवढं सफिशियंट आहे. ही 8 इंचाचं झालेलं आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हाला घालावं असं वाटलं अजून थोडीशी लांबीला मोठी हवी आहे, डोक्याचा लांबी जास्त आहे, तर तुम्ही ती अजून 2 वाढवू शकतात, किंवा तुम्हाला फोल्ड करायचं आहे तर तुम्ही अजून वाढवू शकतात. पण मी आता इथेच कट करते. ही एवढी टोपी देखील सुरेख आणि छान दिसते आपली. आणि आता हाच स्टिच मी काय घेते, आतमध्ये मी हे ओढून घेतलं इथून आणि मी हे बंद केली. ही टोपी बंद करून आता हा स्टिच मला आतमधल्या साईडला घेऊन मी आत टाकून कट करते, किंवा आत टाकून तुम्ही शिवूनही घेऊ शकतात, किंवा आतमध्येच तुम्ही टाकून कटही करू शकतात. पण एक 2-3 स्टिचेसला तरी तो आतमध्ये जायला हवा. सो मी 2-3 स्टिचेसला तर आतमध्ये घेतल्या, आतमधल्या साईडने, आणि मग त्याला कट करून टाकेल. कट झाली की आपली टोपी ही तयार झालेली आहे. आणि ही खूप सुंदर दिसते टोपी आणि इतकी झटकीपट तयार होते. फक्त आणि क्राऊनची जी स्पेस आहे ती जी वेगवेगळी घेतली की वेगवेगळी साईजची टोपी अतिशय सुंदर तयार होते आणि अगदी झटकेपट होते. आणि बिगिनर्ससाठी तर अतिशय उत्तम टोपी ही दिसते. त्यामुळे तुम्ही ही अगदी जरूर करून बघा आणि मला रिप्लाय द्या, कारण माझा हा तसा पहिलाच व्हिडिओ आहे. थँक्यू.